हाय, हॅलो. तर मी अशी सिंपल रेडी झालेली आहे आणि निघालेली आहे आमच्या गावाकडे. कारण आज आहे संडे आणि आहोंना सुट्टी आहे. मग संडे म्हटलं की आम्ही कुठे ना कुठेतरी जातो. तर मागचे जे 4 महिने आहेत तेव्हा आम्हाला संडेला पण कुठेही जाता येत नव्हतं किंवा एखादी सुट्टी पण जास्त प्रमाणात घेता येत नव्हती. पण आता जे पुढचे 8 महिने असतात ना, तेव्हा संडेला तर सुट्टी असतेच. पण अधूनमधून एखादी सुट्टी पण आपण घेऊ शकतो. आणि सिधू तर खूप जास्त एक्सायटेड आहे गावाकडे जाण्यासाठी. तर त्याला आत्ताच नाही तर लहानपणापासून गावाला जायला खूप जास्त आवडतं आणि माझं पण थोडंसं काम होतं. आता हे जी कानातली आहेत ते मला व्यवस्थित करून आणायचे होते, त्याची फिरकी ढिल्ली झाली होती. तर आता फायनली आम्ही आमच्या तालुका प्लेसला पोहोचलेलो आहोत. तर इथे मस्त नाश्ता करायला बसलो आहे. सिधूनी गुलाबजाम घेतला आहे आणि इकडं आम्ही कढी आणि भजे घेतले होते. तर इथली कढी आणि भजी एवढे भारी असतात ना, खूप जास्त टेस्टी असतात. तर मग नाश्ता वगैरे केला आणि तिथून जे आहे आमचं गाव 10 किलोमीटर अंतरावर आहे. तर रस्ता बघू शकताय तुम्ही कसं झालेला आहे, एकदम खराब रस्ता. बैलगाडीमध्ये बसल्यासारखी फिलिंग यायला लागली आहे आम्हाला. तर असो. तर गावाकडे जास्त प्रमाणात असेच रस्ते असतात बघा. आता थोडंफार डेव्हलप झालेलं आहे. पण आमच्या गावचा रस्ता तर अजून असाच आहे. तर आजूबाजूचं वातावरण बघू शकताय तुम्ही. एकदम असं ओसाड पडलेले आहेत शेत्या. कारण आता मार्च चालू आहे आणि मार्चमध्येच इकडे भयानक असं ऊन पडलेलं आहे. तर बायका बघा डोक्यावरती मस्त लाकडं घेऊन चाललेल्या आहेत आणि खरंच हे जे आहे ना ते बघायला छान वाटतं. जेव्हा आपल्यावरती करायची वेळ येते ना पण ते तेव्हा नकोसं वाटतं. पण त्यांचं जे रुटीन आहे ते रेग्युलरच आहे आणि आपल्यालाही त्या गोष्टी कराव्या लागल्या तर आपलंही ते रुटीनच होऊन जातं. तेव्हा आपल्याला ते काही वाटत नाही आहे. आणि आता आलो आहे आमच्या शेताजवळ. तर आम्ही असं डायरेक्ट घरीच जाणार होतो. कारण घराचं काम चालू आहे. आम्हाला वाटलं सगळेजण घरीच असतील, पण नाही, शेतामध्ये काम चालू होतं थोडंसं. त्यामुळे सिधूचे आई आणि बाबा इकडे शेतामध्ये आलेत आणि सिधूनी गाडी बघितली आणि म्हटला की बाबा इथं शेतामध्येच आहेत, पप्पा गाडी थांबवा. तर खरंच आई आणि बाबा इकडे शेतामध्येच होते. फायनली आम्ही आता त्यांच्याकडे निघालेलो आहोत आणि इकडे मात्र हिरवळ आहे बघू शकताय. एकदम शेती हिरवीगार झालेली आहे. इकडे शेतामध्ये कांदा लावलेला आहे आणि मोसंब्या पण एकदम हिरव्यागार आहेत. तर आता त्याच्या मोसंब्या ज्या आहेत त्या काढून नेलेल्या आहेत. तर आता एकदम छोट्या-छोट्या आहेत बघा. तर सिधूचं चाललं होतं की मम्मा तू झाडावरती पाय नको देऊ कारण झाडं खराब होऊन जातील. त्याला एवढ्या लहान वयामध्ये सगळ्या गोष्टी कळतात. तर बघा इकडे लसूण काढलेला आहे आणि आम्ही आलोय तर मग आता त्यांचं काम थांबलेलं आहे बघा. आजही भरपूर ऊन पडलं होतं, दुपार झालेली आहे. तर त्यांना म्हटलं आता घरी जाऊया आणि राहिलेला जो लसूण आहे तो तुम्ही उद्या काढून घ्या. दोघांनी मिळून भरपूर असा लसूण काढून टाकला होता इकडे आणि माझ्या जाऊबाईचं काम चालू होतं. त्या पिशवीमध्ये भरून ठेवत होत्या. आता याला घरी जाऊन व्यवस्थित जोडून दोरीने बांधून कुठेतरी म्हणजे बांधून ठेवावं लागतं. मग तो ऑटोमॅटिकली वाळून जातो. मी पण त्यांना थोडीशी मदत केली. तर आमच्या भाऊंचं तर अजून काम चालूच होतं आणि सिधू आणि सिधूचे पप्पा मस्त मोसंबीच्या झाडाखाली बसले होते. तर झटकून झटकून जे आहे ना ते पिशवीमध्ये भरून ठेवावं लागतं, नाहीतर मग माती येऊन जाते. तर खरंच शेतकरी होणं ना खरंच सोपं नाही आहे. खूप जास्त कष्ट करावे लागतात शेतकऱ्यांना उन्हातान्हामध्ये. आणि मी कधी कधी तर विचारच करते की म्हणजे शेतकऱ्यांनी जर धान्य पिकवलंच नाही किंवा स्वतःपुरतंच पिकवलं तर नेमकं काय होईल. तर आता जर आपण बघतोय की गॅसची टंचाई आपल्याकडे चालू झालेली आहे तर लोकांना तासोन तास दिवसेंदिवस असं लाईन लावून बसावं लागतं. तर जर धान्यच नाही पिकलं, खायलाच नाही भेटलं तर नेमकं काय होईल. मी तर कधी कधी विचारच करते, पण शेतकरी तसं कधीच करणार नाही आहेत असं मला तरी वाटतं. तर आम्ही दोघींनी मिळून मस्त पिशवीमध्ये लसूण भरायचं काम जे आहे ते चालू केलेलं आहे आणि खूप जास्त कष्ट करावे लागतात बरं का. आणि हे जे केलेले कष्ट आहेत ना ते कोणालाच जास्त दिसत नाही, पण त्यांनी जे मिळवलेलं यश असतं ना तर ते नेहमी लोकांना दिसतं की अरे यांच्याकडे हे आहे, यांच्याकडे ते आहे. पण ते जे ही मेहनत करतात ना ते कोणालाच दिसत नाही आहे. ते उन्हात म्हणत असं दुपार झालेली सुद्धा त्यांच्या लक्षात येत नाही की आता दुपार झालेली आहे, आपलं काम थांबवायला पाहिजे, असं सुद्धा त्यांच्या लक्षात येत नाही. ते एवढेच जास्त कष्ट करतात. तर असो आता.
तर आता घरी जाऊन मस्त आम्हाला जेवण वगैरे सुद्धा करायचं आहे आणि घराचं पण काम चालू आहे, त्यामुळे घरीसुद्धा आमच्या भरपूर असा राडा पडलेला आहे असं माझ्या जाऊबाई सांगत होत्या मला. आणि थोडंसं डॉक्युमेंटचं काम होतं, त्यामुळे आम्ही आलो होतो थोड्या वेळासाठी आणि आज आम्हाला रिटर्न पण जायचं होतं सायंकाळी. तर 1 तास बरंच लागतो, त्यामुळे म्हटलं आपण जाऊया सायंकाळी निवांत. तर सिधूला खूप जास्त तहान लागली होती आणि मस्त पाणी पित होता नळीनी. त्याला खूप जास्त मजा वाटत होती आणि त्याच्या पप्पाला पण तसंच पाणी प्यायचं होतं आणि मी गुपचूप त्यांचा व्हिडिओ जो आहे तो शूट करून घेतला. आणि त्यानंतर आम्हाला अजून शेतामध्ये भरपूर कामं होती, कारण मी काही थांबणार नव्हते, म्हणून माझ्या जाऊबाईची धडपड चालू होती की आता काय म्हणजे भाजीपाला पण लावलेला असतो शेतामध्ये. तर माझ्या जाऊबाई पुढे वांगे तोडण्यासाठी गेल्या होत्या, तोपर्यंत मला सुद्धा तहान लागली होती. मस्त थंड थंड असं विहिरीचं पाणी होतं आणि आज आम्ही खरंच विहिरीकडे गेलो नव्हतो, कारण बाजूलाच ना मक्का लावलेली आहे आणि ती खूप मोठी झालेली आहे. तर म्हटलं आता आपण नेक्स्ट टाईम जाऊया कधीतरी. आणि कांदे बघू शकताय तुम्ही, काही कांदे मोठे झालेले आहेत आणि काही कांदे जे आहेत ते अजून लहानच आहेत बघा. अजून 1 महिन्याच्या नंतर हे कांदे जे आहेत तर ते म्हणजे काढायला येणार आहेत. तर अजून काही ते म्हणजे काढण्यायोग्य झालेले नाही आहेत. तर माझ्या जाऊबाई पुढे वांगे तोडत होत्या आणि मला एवढे काटे जास्त होते त्या वांग्यांना, खूप जास्त होते, म्हणून त्या म्हटल्या की मी वांगे तोडते आणि तू ना कांद्याची पात घे भाजी करण्यासाठी. तर मला तर खूप जास्त आवडते ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत. कधी मार्केटमध्ये असली तर मी तिला विकत घेऊन येते आणि आमच्या घरी बनवतो आम्ही. तर त्या बघा किती काटे आहेत वांग्याला, या भरपूर असे काटे आहेत, पण त्यांनी एक एक वांगं इथं तोडून घेतलेलं आहे. 2-3च झाडांना जवळपास अर्धा किलोपेक्षा जास्त वांगे निघालेले आहेत इथं. आणि हे जी वांगे आहेत त्या मला घरी घेऊन जाण्यासाठी तोडत होत्या. तर भरपूर असे वांगेसुद्धा होते आणि इकडे बाजूला ना मक्का लावलेली आहे बघा. आणि खास कारण पण होतं आमचं, आम्हाला मक्का खायला सुद्धा यायचं होतं, कारण आता जी मक्का आहे ना ती खाण्यायोग्य झालेली आहे. तर मी इकडे कांद्याची पात अशी फक्त पानं घेत होते. तर त्यांनी मला सांगितलं की जे छोटे कांदे असतात ना ते डायरेक्टली उपटून घ्यायचे आणि तुम्हाला खायला मोठेसुद्धा कांदे उपटा. पण मी जास्त मोठे कांदे उपटले नाही, कारण आता ते महिन्यानंतर खायलाच येणार आहेत. तर मला काही जास्त पात घ्यायची नव्हती, तरी नाही नाही म्हणता मी बरीच 2 भाज्यांची जी कांद्याची पात आहे ती उपटून घेतली होती. आणि सिधूचं चाललं इकडे तिकडे फिरणं. तर बरंचसं शेतामध्ये काम करावं लागतं. दे रे हरी पलंगावरी असं काही नसतं बरं का. तर एवढी मोठी पिशवी भरली होती आम्ही आणि या पिशवीमध्ये काय काय आहे ना ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. भरपूर असं घेतलं होतं आम्ही शेतामधून आणि माझ्या जाऊबाईंना माहीतसुद्धा नव्हतं मी त्यांचा व्हिडिओ काढते आहे म्हणून. त्या खूप जास्त थकलेल्या होत्या, त्यांनी जेवणसुद्धा केलेलं नव्हतं. आणि आता फायनली घरी आलो आहे आणि हे आहे आमचं क्यूटचं बाळ. तर हे माझ्या पुतणीचा मुलगा आहे. ती सहजच आली होती आणि सुरुवातीला ना तो आमच्यासोबत बोलतसुद्धा नव्हता, आमच्याकडे बघतसुद्धा नव्हता आणि नंतर एवढा छान खेळायला लागला, एवढी क्यूट अशी स्माईल द्यायला लागला. तर आता सगळेजण घरीच होते बघा आज, कारण बांधकाम चालू होतं, त्यामुळे कोणीच शेतामध्ये वगैरे गेलेलं नव्हतं. तर आज खूप जास्त छान वाटत होतं आणि सिधूला तर यासाठीच गावाकडे येऊ वाटतं की खूप मजा करायला मिळते त्याला. आणि मस्त मग आम्ही जेवण वगैरे केलं. जेवण झाल्याच्या नंतर म्हटलं आता आपण निघूया. तर माझ्या जाऊबाई बघा इकडे लसूण काढत होत्या मला देण्यासाठी. हा लसूण त्यांनी काल काढून आणला होता शेतामधून आणि असा मस्त बांधून ठेवला होता. तर जे मोठे मोठे गाठे असतात ना त्याचा लसूण त्या शोधत होत्या. तर नको म्हटलेला, म्हणजे मी त्यांना म्हटलं की मी नंतर कधीतरी घेऊन जाईन, तरीसुद्धा त्यांनी भरपूर असा लसूण मला दिला आणि हरभऱ्याची भाजीसुद्धा आणि त्या पिशवीमध्ये भरपूर काही मी आणलं होतं. तर बघू शकता इकडे घरामध्ये राडा किती पडलेला आहे. तर इकडं प्लास्टर चालू होतं घराचं आणि आमचं दादासुद्धा तिथे काम करत होता आज. तर बरंचसं झालेलं आहे, अजून बरंचसं काम बाकीसुद्धा आहे घराचं, कारण इकडची सुद्धा रूम राहिलेली आहे. तिकडच्या रूममध्ये भरपूर असा पसारा पडलेला आहे.
तर ही जी रूम आहे ती आज फायनल होणार होती इकडची आणि नंतर उद्या इकडची. तरी पण जवळपास या घराला महिना लागणार आहे अजून होण्यासाठी. आणि घर रेडी झालं ना तेव्हा मी तर तुम्हाला दाखवणारच आहे नक्कीच कसं बनलं आहे काय. तर इकडे झाडाखाली मस्त इकडे आमची आई पण बसलेली आहे आणि माझ्या पुतण्या आहेत त्या दोन. हे आमचे भाऊ आणि हे आमचे आहो. तर आता आमची निघायची वेळ झालेली आहे आणि सिद्धूच्या आईचं नेहमीचंच त्याला हे खायला पैसे, ते खायला पैसे, हे घे बाबा तुला, ते घे बाबा तुला, सारखं त्यांचं चालू असतं. तर मग मस्त हळदी कुंकू वगैरे लावलं आणि आम्ही निघालो आहे आता घराकडे. तर आज खूप जास्त थकले होते मी एका दिवसामध्येच. तर आता जे तालुका प्लेस आहे आम्ही तिथे आलो आहे आणि तिथे येऊन मस्त थंड थंड असं ज्यूस पिलं. तर मी मिक्स ज्यूस घेतलं होतं. या दोघांनी पण माझ्यासारखंच घेतलं होतं आज. तर ते बिलकुल चांगलं नव्हतं, म्हणजे मला तर बिलकुल नाही आवडलं ते. तर ज्यूस वगैरे पिलं आणि आता घरी निघालो आहे. घरी म्हणजे आता आमचं जे घर आहे तिकडे निघालेलो आहोत. तर आताच आम्ही घरी पोहोचलो आहे बघा आणि सिद्धूचं काय चाललं आहे. तर ही जे सामान आहे आता गावाकडनं आणलेलं, तर त्याला व्यवस्थित काढून आम्हाला ठेवायचं होतं नीटनाटकं लावून. तर आमच्या आहुंचं चाललं की तुम्हाला खूप जास्त कामं लावतेस. पण आता ही पिशवी मला काही उचलतच नव्हती, त्यामुळे त्यांना म्हटलं की तुम्ही उचला आणि नेऊन ठेवा आता. तर जास्त काही म्हणत नाहीत बरं का, ते खूप जास्त काम करतात, तुम्हाला व्हिडिओमध्ये तर दिसतंच. तर आता इथे सगळं मी काढून ठेवलं आहे. पपयासुद्धा मी भरपूर आणल्या होत्या आणि ह्या ज्या पपया आहेत ना त्या खूप गोड आहेत, पण त्या सध्या पिकल्या नव्हत्या. तर त्या आता 1 दिवसानंतर किंवा 2 दिवसानंतर त्या व्यवस्थित पिकतात बघा. आणि इकडं कांद्याची पात पण मी म्हणजे जे जे खराब होण्यासारखं होतं ते मी बाहेर काढून ठेवले. आणि वांगे बघू शकताय खूप मस्त आहेत एकदम गावरान. तर यांनी जे काढून ठेवायचं होतं ते काढलं आणि डायरेक्ट पिशवी बाहेर नेलेली आहे, कारण त्यामध्ये भरपूर अशी मक्का आहे. आणि सिद्धूला आणि त्याच्या पप्पाला खूप जास्त घाई झाली होती की मक्का भाजायची आहे आणि खायची आहे म्हणून. तर ह्या दोघांनी मस्त चूल पेटवली होती, इकडे जाळ केला होता आणि मी तर पहिल्यांदाच बघत होते की अशी मक्का भाजतात म्हणून. मला एवढं माहीत आहे की याच्यावरचं जे आहे पानं ते काढतात आणि त्याच्यानंतर मक्का भाजतात बघा. पण आमच्या आहोंनी मस्त त्याच्यावरच मक्का भाजायला चालू केलेलं आहे. आता तशी भाजेल की नाही हे मला माहिती नाही आहे. त्यांनी कधीतरी अगोदर भाजलेली आहे त्यामुळे ते म्हटले भाजती. तर एवढा मोठा मक्का म्हणजे आम्हाला जेवढ्या लागतात ना तर तेवढ्या आम्ही इथं भाजायला ठेवलेल्या आहेत. एवढ्या खाऊ शकतो की नाही माहिती नाही आहे, पण ते परत परत भाजायला नको वाटतं. तर मस्त असं जाळ केलेला आहे आणि सिद्धू खाली बसला होता म्हणून त्याच्या पप्पाने मस्त 2 खुर्च्या आणल्या. आणि आता हे इथं किती वेळ घालवणार आहेत मला माहिती नाही आहे. आणि एवढ्या ज्या मक्का खाल्ल्याच्या नंतर भूक पण लागणार नाही आहे, कारण भरपूर यांनी भाजायला ठेवलेल्या आहेत. त्यामुळे मला तरी असं वाटतं की मला आता स्वयंपाक वगैरे बनवायची काहीच गरज पडणार नाही. तर तुमच्या इकडे मका कशी भाजतात ते नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर मला तरी असं वाटते, बघूया आता फायनल रिझल्ट काय येईल याचा, कशी भाजेल किंवा म्हणजे कशी लागेल त्यानंतर. तर सिद्धूचं अजून चाललं होतं की तुम्ही अजून घ्या पप्पा, खूप जास्त जाळ लागलेला आहे. पण आम्ही खाणारे तिघंच होतो आणि सिद्धूनी एक सोलून आणली होती शेतामध्येच, तर ती त्याला भाजून खायची होती.
तर फायनली आपली मक्का जी आहे ना ती भाजून झालेली आहे. तर ती भाजूनसुद्धा न भाजल्यासारखी का वाटते तर ते जे वरचे पानं आहेत ना ते आपण काढले नव्हते. तर ही फक्त वाफाळल्यागत झालेली आहे. बिलकुल ती भाजलेली नाही आहे. तर त्याला लिंबू आणि मीठ लावलं तरीसुद्धा ती सिधूला बिलकुल आवडली नाही. तर हे मलासुद्धा त्याला लिंबू आणि मीठ लावून देत होते. तर बघूया आता कशी लागते काय. तर बघू शकताय तुम्ही कशी दिसते. जसं काय वाटतंय ती कच्चीच आहे काय की. पण ती थोडीशी शिजल्यागत झाली होती बघा. पण ती मलासुद्धा बिलकुल नाही आवडली. तर यांनी मग परत त्याला चुलीमध्ये टाकलं आणि व्यवस्थित तिला परत भाजली. तेव्हा मात्र ती खूप जास्त छान लागत होती. जसं की आपण बाहेर गेल्याच्यानंतर खातो तशीच लागत होती. मग बाकीचे कणसंसुद्धा त्यांनी तसेच सगळे भाजून घेतले आणि इथं मस्त गप्पा मारत आम्ही दोघा-तिघांनी मिळून मग काय एन्जॉय केली. आणि आता तर मला स्वयंपाक करायचं कामच नव्हतं, कारण एवढ्यातच आमचं पोट भरून गेलं होतं. त्यामुळे आता इथं जेवण वगैरे काहीच करायचं नव्हतं. आणि सिधूचं बघा काय चाललंय, इकडं आमच्या दोघं बसलो होतो आम्ही, तर मस्त व्हिडिओ काढतोय आणि त्याला असे रात्रीच्या वेळेला व्हिडिओ काढायला खूप जास्त आवडते. तर गप्पा पण मारत होता काही. तर मी आवाज जो आहे तो म्यूट केलेला आहे आणि तो इथं खूप जास्त कंटाळून गेला होता. आता त्याला झोपायचं होतं आणि उद्या स्कूलला पण जायचं होतं. तर यांचं मात्र लिंबू आणि मीठ लावून मका खायचं काम चालू होतं. तर बाकीची सुद्धा इथं भाजून घेणार आहोत. आता तेवढी काही आम्हाला संपणार नव्हती. तर ते दोघंजण बाहेरच बसले होते. तोपर्यंत मी इकडं माझी कामं करत होते. कारण ही जी कांदे आहेत ना, ते मला वेगळे कट करून ठेवायचे होते. कारण हे सगळं मला फ्रीजमध्ये ठेवायचं होतं. गरम वातावरण आहे आणि भाज्या वगैरे लगेच खराब होऊन जातात. तर कांदे, बटाटे ह्या ज्या वस्तू असतात ना, तर त्या कधीच मी फ्रीजमध्ये ठेवत नाही. त्यामुळे मी असं वेगवेगळं करून ठेवते. बाजारातून जरी कांद्याची पात आणली ना, तर त्याचे छोटे का होईना कांदे जे असतात ते मी बाजूला काढते आणि त्यानंतरच ते फ्रीजमध्ये ठेवते. असं का तर मी भरपूर वेळा ऐकले की कांदे आणि बटाटे जे आहेत तर ते फ्रीजमध्ये ठेवायचे नसतात म्हणून. तर बघा आता सगळं जे आहे ते एका टेबलवरती टाकून ठेवले मी आणि उद्या हे लसूण जो आहे ना, तो एका दोरीला मला हँग करून ठेवायचा आहे. आणि बाकीच्या पण गोष्टी वाळवून चिळवून पण ठेवायच्या आहेत. तर पपया आपल्या 2 दिवसानंतर पिकणार आहेत. तर इथे बघू शकताय वांगेसुद्धा आणले होते आणि सगळी मातीसहित मी ह्या टेबलवरती ठेवलेलं आहे. आता चला याला व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवते. जे काही फ्रीजमध्ये ठेवायच्या वस्तू आहेत त्या आणि बाकीचं मात्र मी असंच ठेवणार आहे. ही आहे हरभऱ्याची भाजी. तर चला व्हिडिओला इथेच एंड करते.